नमस्कार. ऑडिओ क्लिप नंबर 2. जो आत्मा ज्या मात्रेत पापापासून मुक्त आहे आणि जो आत्मा ज्या मात्रेत विषय भावना शून्य आहे तो तेवढ्याच आत्मा मात्रेत उन्नत असतो. धार्मिक व्यक्तीचा आत्मा हा पापी व्यक्तीच्या आत्म्यापेक्षा अनेक गुणांनी अधिक उन्नत असतो आणि त्या उन्नत आत्म्याचा शरीर सोडल्यानंतरही उन्नत स्वभाव नष्ट होत नाही. याउलट संसाराच्या ज्या काही वासना तसंच थोड्याशा प्रवृत्ती रुद्ध करीत असतात तो आत्मा क्रमाक्रमाने उन्नतीच्या मार्गावर पुढे चालू लागतो. आत्मा हा पुरुष असून शरीर ही प्रकृती आहे. हा आत्मा जोपर्यंत प्रकृतीशी संयुक्त होत नाही तोपर्यंत तो निष्फल आणि निर्गुण अवस्थेमध्ये राहत असतो. प्रकृतीशी मिळाल्यावर त्या आत्म्यामध्ये इच्छा आणि प्रवृत्ती निर्माण होत असते. तसंच हा आत्मा प्रकृतीहून भिन्न असूनही पुन्हा पूर्वीप्रमाणेच निर्गुण आणि निर्लेप राहत असतो. याचाच अर्थ असा आहे की आत्म्यामध्ये जोपर्यंत प्रवृत्ती आणि वासनादी वर्तमान राहतात तोपर्यंत तो आत्मा हा शरीराचा आश्रय घेत असतो. त्या अवस्थेत तो आत्मा सगुण आणि सर्व विषयांनी लिप्त असूनही वासनांदीशी संयुक्त झालेला असतो. आत्मा हा शरीराचा त्याग करून पुन्हा पूर्वभावाला प्राप्त होत असतो. आत्मा हा प्रथम निर्गुण असून शरीरस्थ असल्यामुळे गुणसंपन्न असतो. जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत हे आत्मे पापाचं फळ भोगतच राहतात. पशुच्या शरीरापासून मनुष्य शरीर प्राप्त करण्यासाठी आपल्या स्वभावामध्ये बदल करण्यासाठी अत्यंत कष्ट आणि प्रयत्न करावे लागतात. पशुपासून मनुष्य होणं हे जितकं कठीण आहे तितकंच किंबहुना त्यापेक्षाही मनुष्यापासून मनुष्यत्वापर्यंतचा लाभ करून घेणं हे जास्त कठीण आहे. शुभ कार्याच्या अनुष्ठानाच्या द्वारा मनुष्य हा देवता बनू शकतो, परंतु प्रयत्नाशिवाय खरा मनुष्य बनू शकत नाही. आणि असा मनुष्य समस्त भोगांच्या इच्छेचा त्याग केल्याशिवाय मुक्ती मंदिरापर्यंत पोचू शकत नाही. सकाम शुभ कार्याच्या साधनेमुळे मुक्तिमार्ग हा अधिकच कठीण होत असतो. जीव हा देवलोकामध्ये ऐश्वर्य भोगण्यामध्ये मग्न होऊन भोग समाप्त झाल्यानंतर पुन्हा मर्त्य लोकात येण्याला योग्य बनत असतो आणि त्यामुळे महापुरुषगण हे कधीच देवाधामाची इच्छा करीत नाहीत, कारण कर्मफळाचं निमित्त असलेले ते स्थानही चिरस्थायी अर्थातच दीर्घकाळपर्यंत टिकणारं नसतं. खऱ्या मनुष्यत्वाची प्राप्ती करून घेण्यासाठी इंद्रियांच्या वेगाला आवरणं आवश्यक असतं. शत्रूंना वश करणं, अंतःकरणाची पूर्ण शुद्धी करणं, सर्व भूतांमध्ये समदर्शन करणं अर्थातच एका परब्रह्मालाच पाहणं, अभिमानाचा त्याग करणं इत्यादी मनुष्यत्वाची प्राप्ती करून घेण्याचे मुख्य उपाय आहेत. याशिवाय शम अर्थातच इंद्रियांचं दमन करणं, दम, तितिक्षा, समाधान, श्रद्धा आणि उपरती हे सर्व गुणही मानवामध्ये असणं आवश्यक आहे. शम म्हणजे ईश्वराच्या विषयी श्रवण आणि मनन सोडून अन्य विषयांपासून अतेंद्रियांचा निग्रह करणं आहे. विषयांपासून बाह्य इंद्रियांचं दमन करणं यालाच दम असं म्हणतात. थंडी आणि उष्णता सहन करणं याला तितिक्षा असं म्हणतात. समाधान म्हणजे ईश्वर विषयक श्रवण इत्यादींमध्ये मनाची एकाग्रता असणं. श्री सद्गुरू वाक्य तसंच वेदांत वचनांवर विश्वास असणं ही श्रद्धा आहे. मोक्षाच्या इच्छेला उपरती असं म्हणतात. हे सर्व गुण मानवामध्ये असणं आवश्यक आहे. मनुष्यत्वाचा लाभ करून घेतल्यानंतरही मनुष्याला मुक्तीची इच्छा सहजासहजी होत नाही. जोपर्यंत विषय भोगापासून जीवाला क्लेशाचा अनुभव येत नाही तोपर्यंत जीव हा महाजितेंद्रिय किंवा योगींद्र होऊनही मोक्ष प्राप्त करून घेऊ शकत नाही. वासनेचा त्याग हाच मोक्ष प्राप्त करण्याचा मुख्य उपाय आहे. केवळ मुक्तीची इच्छा झाल्यामुळे जीवाला मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. महापुरुषांबरोबर सत्संगती केल्यामुळे जीवाला मुक्तीचा मार्ग हा निश्चितपणे प्राप्त होत असतो. जीवाला अत्यंत सौभाग्यामुळे सत्पुरुषांचा सहवास मिळत असतो. साधुगण हे बहुतेक वेळा निर्जन जागीच राहतात. कधी दृष्टीला पडल्यावरही अशा साधुगणांना सहजपणे ओळखता येत नाही. त्यांची ओळख झाली तरीही ते कोणालाही स्वतःजवळ राहू देत नाही.
या साधुगणांच्या जवळ राहण्याचा अधिकार प्राप्त करून घेतल्यानंतरही आपण त्यांच्या निर्मळ हृदयाच्या भावाला जाणून घेऊ शकत नाही. ज्याप्रमाणे सागर पार करून जाण्यासाठी नावाड्याकडून नौका घ्यावी लागते, त्याचप्रमाणे संसार सागर पार करण्यासाठी महापुरुषांचा सत्संग करून उपाय प्राप्त करून घ्यावा लागतो. सत्संगामुळे सर्व काही सोपं होत असतं. धार्मिक व्यक्तीचा आत्मा हा धर्मबळामुळे क्रमाक्रमाने उन्नती प्राप्त करून घेऊन शेवटी मोक्ष प्राप्त करून घेत असतो. अशा प्रकारची उन्नती 1 महिना किंवा 1 वर्ष अशा मोजक्या कालावधीत होत नाही. दीर्घकाळ प्रयत्न केल्यावर आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो. याउलट पापी व्यक्तीचा आत्मा हा क्रमशः अधोगती प्राप्त करून घेत असतो. स्वर्ग किंवा नरक हे दुसरं काहीही नसून केवळ आत्म्याची उन्नती किंवा अवनती आहे. उन्नती म्हणजे स्वर्ग, अवनती म्हणजे नरक आहे. आत्म्याची उन्नती किंवा अवनतीबरोबरच विविध अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आत्म्याचा विविध प्रकारच्या ठिकाणी आणि नाना प्रकारच्या अवस्थांमध्ये जन्म होत असतो. या विशाल आणि विस्तृत जगतामध्ये कोण कुठे जन्म घेत आहे याचा शोध घेणं शक्य नाही आहे. यामुळे सामान्य लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवीत नाहीत. पुनर्जन्म आणि पूर्वजन्म आपण पाहू शकत नाही. जरी पुनर्जन्म प्राप्त केलेल्या एखाद्या व्यक्तीने समोर येऊन सांगितलं नाही, तरी केवळ अनुमान किंवा युक्ती यांच्याद्वारे पुनर्जन्म सिद्ध करून त्यावर विश्वास करावा लागतो. अन्यथा धर्म अधर्म पाप पुण्य यामध्ये कोणताच भेद राहत नाही. मनुष्य हा पाप करण्याला का बरं घाबरतो? मग याचं उत्तर असं आहे की पुढील जन्मावर विश्वास असल्यामुळे त्या जन्मामध्ये घोर अशा नरक यातना भोगाव्या लागतील या भयामुळे मनुष्य हा पाप करण्याला घाबरतो. या जीवनामध्ये कोणी विद्वान आहे तर कोणी मूर्ख आहे, कोणी पंडित आहे तर कोणी ज्योतिषी आहे, कोणी उच्च कोटीचा गायक आहे तर कोणी वाद्ययंत्रामध्ये कुशल आहे. याचं कारण केवळ पूर्वजन्म हेच आहे. पूर्वजन्मात ते लोक त्या त्या विद्येमध्ये निपुण होते. या जन्मामध्ये आत्मा तोच आहे, परंतु शरीर मात्र भिन्न आहे. त्यामुळे अशा लोकांचा त्या त्या विषयांचा अभ्यास हा अत्यंत सरळपणे होत असतो. तो विषय शिकण्यासाठी त्या आत्म्याला विशेष कष्ट पडत नाही. जर कर्मफळ नसतं तर अवस्थांचे इतके विविध प्रकार झालेच नसते. चांगल्या किंवा वाईट कर्माचं निमित्त असलेल्या जीवाला विविध प्रकारच्या अवस्थांमध्ये पडावं लागतं. चांगलं कर्म केलं असताना आत्म्याची उन्नती होते, त्याची ऊर्ध्वगती होत असते, आणि वाईट कर्म केल्यामुळे आत्म्याची अधोगती होते. आत्मा नीचगती प्राप्त करून घेत असतो. या विषयाचं तत्त्वज्ञानामध्ये विशद रूपाने वर्णन केलेलं आहे. ह्या प्रकरणाचा मनोयोगाने विचार केला असता सर्व काही लक्षात येते. आजचा भाग 22वा आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.